शेतकरी दादा, नमस्कार. नाव सांगा आपलं पूर्ण. माझं नाव दिलीप बालासाहेब भालेराव, हां, राहणार दारेफळ, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. जिल्हा हिंगोली. बरं बरं. आता हा ऊस तुटून किती दिवस झाले? याला एक 2 महिने झाले असतील. 2 महिने. आणि पीक शक्ती वापरून 1 महिना. शेतकरी बंधूंनो, पीक शक्ती जी आर फॉर्ममध्ये येतं, जे की आता मी बोलण्यापेक्षा शेतकऱ्याच्या तोंडून ऐकूया. एक महिना झाला पीक शक्ती टाकून, हो, बरोबर? 1 महिना झाला. काय फरक वाटली? म्हणजे ती बुरकळ हिरवेपणा आला. हां त्याच्यानंतर या जातीला लय व्हरायटी हां. फुटवे नसतात. आता सर्वात महत्त्वाचं शेतकरी बंधूंनो, हां, 8005 ह्या व्हरायटीला मी आजपर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर फिरलो. तेवढा फुटवा येतो कुठे स्टार्टिंगला नसते. चांगलं आहे, खोडव्याला एकदम खोडव्याला म्हणजे हे होत फुटवे निघतच नाही, निघतच नाही. भयानक असं हे पडतं. हे ज्याला जास्त फुटवे झालेले आहेत, काही भागात त्याला कावसाड होणं म्हणतात. हो, कावसाड सुद्धा कुठत नाही. हां. बरेच जण म्हणतात कावसाड होतं हां. त्याच्यामध्ये. तर पीक शक्ती वापरल्यानंतर हा तुमच्या समोर फुटव्यांची संख्या बघा हो, शेतकरी. पुन्हा आणि सेम असं- सगळे फुटे सारखे. सारखी. आणि 2 महिन्याच्या प्लॉटमध्ये आजच अंतर मिटलेले, बरोबर आहे? हो, म्हणजे यानंतर आम्हाला खत टाकणं माती- सुद्धा अवघड आहे. त्याच्या आजही ते पुढे पीक भरपूर शक्तीचा आज पुन्हा वापरताय पीक शक्ती, बरोबर हो. आहे? काय रिझल्ट, काय वाटलं रिझल्ट? म्हणजे आता याच्यात ते रिझल्ट म्हणजे बघा तुम्ही, हिरवेपणा, वाढ झाली, परत फुटवे झाले, या 2-4 गोष्टी झाल्यात ना. आणि हे खरोखर म्हणजे मी सुद्धा शेतकरी आहे. 8005च्या व्हरायटीला खोडव्याच्या वेळेस समजा पहिला सुरुवातीला लागण झाल्यानंतर ज्यावेळेस आपण ऊस तोडतो त्यावेळेस खोडव्याच्या ऊसाला फुटव्यांचा इतका घाण प्रॉब्लेम येतो की काही काही ठिकाणी तर 5-5, 7-7 फूट निघतच नाही ऊस, निघतच बरोबर नाही. आहे? तर हा तुमच्या समोर पूर्ण प्लॉट दाखवतो. तुम्हाला कुठेच फुटवा मेलेला दिसणार नाही. म्हणजे एकदम एक्सलंट रिझल्ट आले. एक महिना झाला ना. हो, 1 महिना. आणि आज आता तुम्ही कम्प्लीट आज 10 मार्च, हो, 10 महिना. आज दुसऱ्यांदा यूज करता. दुसऱ्यांदा परत आणखी एकदा आपण 15 दिवसांनी परत तिथले रिझल्ट पाहू. तर चालतंय. आजच्या बघा शेतकरी बंधूंनो, खोडव्याच्या याची साईज, पानाची साईज, हिरवेपणा आणि फुटवे, आपण तिन्ही गोष्टी म्हणलो होतो. या तिन्ही गोष्टी तुमच्या समोर आहेत. कारण 2 महिन्याच्या ऊसाला अंतर मिटतच नाही. नंतर मिळत नाही. म्हणजे जो व्हिडिओ पाहिल तोही शेतकरी एका सेकंदातच बोलतो. जबरदस्त. म्हणजे बाकी शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे का? वापरायलाच पाहिजे, आवर्जून वापरायला पाहिजे. आणि फुटव्यांच्या संख्येमुळे तो वापरायला पाहिजे, कारण हा, खोडव्याला फुटव्यांचा खूप प्रॉब्लेम होतो. फुटवे आणि हिरवेपणा टवू देत नाही. हो. आणि नवीन ऊसालाही शेतकरी बंधूंनो, आपल्याला फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी, पानातील अंतर रुंद करण्यासाठी आणि पान लांब करण्यासाठी, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता टेम्परेचर मराठवाड्यात ते 38 क्रॉस व्हायला लागले. हो. हिरवेपणा टिकवण्यासाठी ही सर्वात महत्त्वाचं आहे पीक शक्ती. चालतं. एकदा मोबाईल नंबर सांगा आपला. 90 49 28 हं. 41 34. चालतं. धन्यवाद दादा.